अकोला जिल्ह्यामध्ये रेतीच्या वादातून 35 वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली. भुसारवाडी येथील 35 वर्षीय रहिवासी सुधीर घावट हा या परिसरामध्ये रेतीचा व्यवसाय करत होता. तर याच परिसरामधील संशयित आरोपी रोहित खेडेकर, भूषण ठाकरे आणि छकुला आठवले यांचा देखील रेतीचा व्यवसाय असल्यामुळे सुधीर यास रेतीचा व्यवसाय करण्यास मनाई केली जात होती. मात्र सुधीरने व्यवसाय चालूच ठेवला आणि काल सुधीर आपला भाऊ सचिन याच्यासोबत रेती घाटावरती जाण्यास निघाला असता आरोपींनी सुधीर यास अडवले आणि त्याच्यावरती वार झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी सुधीर ह्याच्यावरती चाकूने सपासप वार केले आणि त्यांनी तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच घरच्यांनी सुधीर याला रुग्णालयामध्ये नेले, मात्र त्याच्या वाटेतच मृत्यू झाला. सदर संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून सध्या त्यांचा तपास सुरू आहे. आम्ही काल संध्याकाळी गाडी घेऊन निघालो 10-10:30 वाजता. तर तिथं म्हणजे बंदुकोट्याजवळ गेल्यानंतर रोहित खेडकरचा फोन आला होता की थोडंसं काम आहे, इकडे या. तिथं गेल्यानंतर डायरेक्ट त्यांनी तिघांनी गाडी अडवली आणि त्या रोहित खेडकरनं डायरेक्ट छात्यामध्ये चाकू मारले आणि त्या दोघांनी पकडून ठेवलं होतं, छकुला आठवले आणि भूषण ठाकरे. सचिन पंढरी घावट, माझ्या भावाचं सुधीर पंढरी घावट यांना मारलं. आरोपी नाव रोहित खेडकर, भूषण ठाकरे आणि ते छकुला आठवले.